नेत्यांचेच नातेवाईक बिनविरोध कसे निवडून येतात? खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेमध्ये निवडणूक सुधारणा विधेयक विषयक चर्चेमध्ये विचारला प्रश्न। नवाब मलिकांमुळे महायुतीची गोची झाल्याची चर्चा। मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं कसं? महायुतीसमोर प्रश्न। फडणवीस आणि शिंदे यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। रोहित पवार यांच्यासह समर्थक सूर्यकांत मोरेंवर विधान परिषदेच्या अवमानाचा आरोप। विधान परिषदेमध्ये दोघांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव। सभापती राम शिंदे यांचा अपमान केल्याचा दोघांवर ठपका। या व्हिडिओमध्ये लपलंय कोण? अंबादास दानवेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल। दानवेंनी समाज माध्यमातून डागला महायुतीवर कॅश बॉम्ब। दानवेंच्या व्हिडिओत दिसले महेंद्र दळवी। दळवींनी बालन फेटाळलं, म्हणतात दानवेंनी व्हिडिओ एआयच्या सहाय्याने बनवलाय। तुम्हाला आणखी काही व्हिडिओज दिसतील। आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्ला बोल। बीएमसीतही कॅश बॉम्ब। मनसे नेता संदीप देशपांडे यांच्याकडून व्हिडिओ सार्वजनिक। राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी व्हिडिओमध्ये। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। विधान परिषदेमध्ये टेंडर प्रकरणावरून गदारोळ। चौकशी अहवालानंतर कठोर कारवाई करणार। मंत्री संजय राठोड यांचं सभागृहात आश्वासन। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सभागृहात चर्चा। हातावरील नोटवरचं हस्ताक्षर महिलेचंच, तिची हत्या नसून आत्महत्याच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदनात माहिती। मुख्यमंत्र्यांनी भाजपच्याच आमदाराचे कान उपटले। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, नाहीतर घरी बसावं लागेल। देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवार यांना सुनावले। तुकाराम मुंढेंच्या बडतर्फीसाठी सभागृहामध्ये वादळी चर्चा। नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप। अधिवेशनामध्ये कोकणातील हापूस आंबा प्रकरणी लक्षवेधी। आमदार शेखर निकम मांडणार व्यथा। उपराजधानी नागपूरमध्ये रात्री फडणवीस आणि शिंदेमध्ये खलबत। आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्यावर एकमत। भाजप शिवसेनेमध्ये परस्परांची फोडाफोडी करायची नाही, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। शिंदेंच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची शक्यता। उद्धव ठाकरेंनी बोलावली जिल्हा प्रमुखांची बैठक। आगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होणार महत्त्वाची बैठक। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच। गोवा क्लब आग प्रकरणी चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती। चौकशी समिती लवकरच अहवाल देणार। बारच्या मालकांचा शोध सुरू। प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही, तसंच इंडिगोला व्यवस्था सुधारण्याचेही दिलेत आदेश। इंडिगो प्रकरणी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंचं लोकसभेत निवेदन। आजपासून T20चा थरार रंगणार। सूर्याच्या सेनेशी गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिका भिडणार।